हरिओम श्रीराम अंबज्ञ। मी सूर्यकांत सिंह तळेकर, जोगेश्वरी उपासना केंद्र। एक विश्वास असावा पुरता, करता हरता गुरु ऐसा। आजचा हा माझा अनुभव माझी मिसेस सायलीवीरा तळेकर हिच्याबद्दलचा आहे। आपला डॅड आपल्या मुलांची किती काळजी घेतो, जीवावरची संकट कशी सहजतेने परतवून लावतो, याबद्दलचा हा अनुभव आहे। 2009 साली ती ऑफिसमधून घरी येत असताना चर्चगेटला ट्रेन पकडताना जवळजवळ गुडघ्यापर्यंत तिचे पाय गाडीचा प्लॅटफॉर्म आणि ट्रेनची मधली जी जागा असते त्याच्यापर्यंत ती खाली गेली होती। फक्त मधल्या दांड्यालाच तिने हात धरून ठेवला होता। आजूबाजूची लोक सगळी किंचाळत आहेत की अरे ही गेली 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 म्हणून, आणि तेवढ्यात तिने फक्त शेवटचे शब्द उच्चारले की बापू मी गेले, आणि पुढच्या क्षणाला ती सीटवर बसली होती। हे केवळ आपला बापूच करू शकतो। त्यानंतर आता हल्लीच जानेवारी महिन्यामध्ये 6 जानेवारीला ती ऑफिसमध्ये गेली होती, आणि ऑफिसमध्ये सगळीकडे करोनाचं संकट होतं, आणि ऑफिसमध्ये त्यांच्या काही व्यक्ती या करोना पॉझिटिव्ह असल्यामुळे सगळ्यांना 14 दिवसाचं क्वारंटाईन सांगितलं होतं। त्याप्रमाणे ही पण 14 दिवस घरी होती, आणि 14 दिवसानंतर 24 जानेवारीला ती ऑफिसमध्ये जाणार होती। म्हणून 22 तारखेला फॅमिली डॉक्टरकडून सर्टिफिकेट घेऊन आलो, मेडिकल सर्टिफिकेट की फिट आहे म्हणून 24 तारखेला जाण्यासाठी। आणि 23 जानेवारी रविवार होता, आणि रात्री झोपल्यानंतर तिला त्रास व्हायला लागला, संपूर्ण पोटात दुखायला लागलं, कंटिन्यूस उलट्या व्हायला लागल्या, टॉयलेटला व्हायला लागलं, आणि असं करता करता हळूहळू तिला श्वास घ्यायला खूप त्रास व्हायला लागला। घरामध्ये SpO2चं मशीन होतं। SpO2चं मशीनने तिची ऑक्सिजन लेवल चेक केली, ती 99 दाखवत होती, पण तरीसुद्धा तिला घशाला तिच्या संपूर्ण कोरड पडली होती, तिला बोलता येईना, आणि तिच्या श्वासाला एक वेगळाच असा आवाज यायला लागला, तोंडाने श्वास घ्यायला लागली, डोळे वगैरे फिरवले। आम्ही सगळेजण खूप घाबरलो। बापूंच्या फोटोसमोर गेलो आणि बापूंना म्हटलं, बापू काहीच सुचत नाही आहे, काय करू मी आता? कारण त्यावेळेला तिची परिस्थिती अशी होती की ती हॉस्पिटलपर्यंत पोहोचेल किंवा नाही हीच मोठी शंका होती। तरी पण आमच्या बिल्डिंगमध्ये माझे मित्र आहेत जोशी म्हणून, तर त्यांची गाडी मिळाली, आणि त्या गाडीतून तिला बापूंची उदी लावली, आणि आम्ही सकाळी 6:30 वाजता तिला आम्ही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं। आणि त्यावेळेला परिस्थिती पण अशी विचित्र होती की सगळीकडे संपूर्ण सगळी हॉस्पिटल्स फुल होती, कोणी ॲडमिशन घ्यायला तयार नव्हतं। परंतु शेवटी डॅडचीच किमया की तिला तिथे ॲडमिशन मिळालं। डॉक्टरांनी ॲडमिट करून घेतलं, आणि ॲडमिट करून घेतल्यानंतर ती संपूर्ण सुकली होती, म्हणजे जसं फूल कोमेजतं तशी ती कोमेजली होती। तोंडाला तिच्या कोरड पडली होती, एकसारखं पाणी मागत होती। ताबडतोब तिथल्या डॉक्टरांनी ट्रीटमेंट चालू केली, पण तिची परिस्थिती एवढी खालावली होती की तिला IV लावण्यासाठी सुद्धा तिची जी वेन आहे ती वेन सापडत नव्हती। त्यावेळेला आम्ही सगळेजण अतिशय टेन्शनमध्ये होतो, आणि बाहेर बसून कंटिन्युअस मी हनुमान चालिसाचे पाठ म्हणत होतो, आणि बापूंना अक्षरशः साकडं घातलं की बापू कसंही करून तुमच्या या बाळाला या एवढ्या मोठ्या संकटातून तुम्ही बाहेर काढा। नंतर मग डॉक्टरनी ट्रीटमेंट चालू केली। ट्रीटमेंट चालू केल्यानंतर मग आम्हाला असं कळलं की तिला सुरुवातीपासून डायबिटीसचा पण त्रास होता, तर तिची शुगर प्रचंड प्रमाणात हाय झाली होती, शरीरामधलं पाणी एकदम कमी झालं होतं, आणि संपूर्ण शरीरभर तिच्या ॲसिड पसरलं होतं, आणि ते ॲसिड ताबडतोब निघणं अतिशय गरजेचं होतं, नाही तर किडनीवर प्रेशर येऊन डायलिसिस होण्याची शक्यता होती। पण त्याच वेळेला डॉक्टरांनी तिच्या मानेच्या बाजूनी सेंटर लाईन टाकून मग ट्रीटमेंट चालू केली, आणि जवळजवळ 4 दिवस ती ICUमध्ये होती। ज्या वेळेला सुरुवातीला ही ट्रीटमेंट चालू होती तेव्हा डॉक्टरांनी आम्हाला 24 तासाची मुदत दिली होती की 24 तासामध्ये काहीही होऊ शकतं, आम्ही त्याची गॅरंटी देत नाही। 24 तास उलटून गेल्यानंतरही डॉक्टर स्पष्टपणे काहीही सांगायला तयार नाही, म्हणाले अजून 24 तास आपल्याला त्यांना ऑब्झर्वेशन खाली ठेवावं लागेल। इकडे कंटिन्युअस माझ्या बापूला धावा चालला होता की बापू माझ्या कुटुंबामध्ये आता आम्हाला सावरणारं बघणारं कोणी नाही आहे। 2 वेळा तू तिच्या जीवावरची संकटं तारून नेलीस, यावेळी तिला एवढ्या मोठ्या संकटातून तू बाहेर काढ
आणि मग डॅडनी माझी हाक ऐकली आणि माझ्या कुटुंबासाठी तिला एवढ्या मोठ्या संकटातून पुन्हा सही सलामत परत आणलं. जवळजवळ 8 दिवस ती तिथे ॲडमिट होती. कोणाचाही कसलाही संपर्क नाही. फक्त हॉस्पिटलच्या नियमानुसार दिवसातून फक्त 1 व्हिडिओ कॉल आम्हाला ते लोक करून देत होते आणि आम्ही तिच्याशी बोलत होतो. मी आणि माझा मोठा मुलगा आम्ही सकाळी 7 वाजता हॉस्पिटलच्या वेटिंग रूममध्ये जायचो आणि कंटिन्यूअस तिथे बसून हनुमान चालिसाचे पाठ करायचो आणि रात्री 11, 11:30 वाजता घरी येत होतो. बापूच्या अकारण कारुण्यामुळे आज माझी सायली माझ्या कुटुंबामध्ये पूर्णपणे व्यवस्थितरित्या परत आलेली आहे. हरिओम श्रीराम अंबज्ञ.